आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड। मी राष्ट्रवादीचा मिरज विधानसभा मतदारसंघाचा अध्यक्ष म्हणून काम करतोय। तळागाळापासून पक्ष वाढवलेला आहे। मागासवर्गीय आणि गोरगरीब बहुजन समाजाचे प्रश्न सरकारपर्यंत मांडण्याचे मी काम करतोय। मिरज तालुक्यात पावसाळ्यात जशा छत्र्या उगवतात त्या पद्धतीने काही नेते या ठिकाणी आलेले आहेत। जे काम करणारे आहेत ते राहतात बाजूलाच, गुडघ्याला बाशिंग बांधून अनेक जण इच्छुक आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते प्रमोद इनामदार यांनी केली आहे। इनामदार पुढे म्हणाले, मी अनेक वर्ष मिरज विधानसभेसाठी या ठिकाणी इच्छुक उमेदवार म्हणून काम करतोय। बौद्ध आणि मातंग समाज मिळून 42,000 मतदार संख्या आहे, त्यामुळे बौद्ध समाजाला या ठिकाणी उमेदवारी मिळावी। बाळासाहेब होनमोरे, CR सांगलीकर, सिद्धार्थ जाधव हे कोरोनाच्या काळात कुठे होते? आम्ही या ठिकाणी लोकांसाठी काम केले। कोरोना काळात लोकांसाठी सेवा करत असताना मला पण कोरोनाची लागण झाली। आमदार सुरेश खाडे हे निष्क्रिय आहेत। हे जे काय राजकारण सुरू आहे हे विकासाचं राजकारण नाही। कुणीही गुडघ्याला बाशिंग न बांधता ज्याला कोणाला उमेदवारी दिली जाईल, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आणि इतर मित्र पक्ष यांची ज्याला उमेदवारी मिळेल शेवटच्या टप्प्यामध्ये तेव्हा आम्ही नियोजन करू। पण अद्याप महाविकास आघाडीमध्ये कोणत्या पक्षाला उमेदवारी मिळणार, कोणाच्या वाट्याला जागा जाणार ते ठरलेले नाही। त्यामुळे इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून बसू नये। मी पण इच्छुक आहे, त्यामुळे कुठलाही वाद करण्यात काही अर्थ नाही, असे मत प्रमोद इनामदार यांनी व्यक्त केले। मिरज विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी गेले 12 वर्ष काम करतोय। अतिशय तळागाळातून आम्ही पक्ष संघटना ग्रासरूटपासून वाढवलेली आहे। अंध, अपंग, गोरगरीब, महार, मांग, ढोर चांभार, साळीमाळी, तेली, तांबोळी, कुणबी, वंजारी ह्या गोरगरीब बहुजन समाजांचे प्रश्न त्या ठिकाणी सरकारपर्यंत मांडण्याचं आम्ही काम करतोय। पण आता मिरज तालुक्यामध्ये पावसाळ्यामध्ये ज्याचा छत्र्या उगवल्या आहेत त्या पद्धतीनं काही नेते या ठिकाणी आलेले आहेत आणि जे काम करणारे आहेत ते राहतात बाजूलाच आणि गुडघ्याला बाशिंग बांधून बरेच जण या ठिकाणी इच्छुक आहेत। पण आम्ही सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा क्षेत्राचा अध्यक्ष या नात्यानं मी सुद्धा गेले बरीच वर्षे या ठिकाणी इच्छुक म्हणून या ठिकाणी काम करतोय। बौद्ध आणि मातंग समाज मिळून जवळजवळ ह्या मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये 42,000 जनसंख्या आहे, मतदार आहेत। चर्मकारांची 7,500 आहे आणि कक्कया ढोर समाज हा 5,000 मतदार आहेत। त्यामुळं बौद्ध समाजाला या ठिकाणी उमेदवारी मिळावी आणि या ठिकाणी आमची ते मागणी आहे आणि मी स्वतःच त्या ठिकाणी उमेदवार म्हणून त्या ठिकाणी इच्छुक आहे। दुसरा विषय असा झालेला आहे, बाळासाहेब होनमोरे असतील, सांगलीकर असतील किंवा सिद्धार्थ जाधव असतील, हे कोरोनाच्या काळामध्ये कुठं होते? आम्ही त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलसमोर रेमडेसिवीर मिळते का नाही, त्या ठिकाणी त्यांना अन्न मिळते का नाही, त्यांना बेड मिळते का नाही, ही आम्ही त्या ठिकाणी कामं करत होतो। आम्हाला सुद्धा आम्ही कामं करून सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला कोरोना झाला। अशा पद्धतीनं आम्ही या ठिकाणी काम केलेलं आहे आणि हे जे आमदार खाडे आहेत ते सुद्धा अतिशय निष्क्रिय आहेत। ते स्वतः आहे की नाही परवा म्हणाले की 51 कोटी आणले, ते 51 कोटीपैकी 10% टेबलवर घेतात। ते 51 कोटीची 10% झाले 5 कोटी। त्या ठिकाणी त्यांचे जे काय PA आहेत ते आता करोडपती झालेले आहेत। मी विद्यामंदिरचा विद्यार्थी, त्या ठिकाणी ते साधे शिक्षक होते। आज त्यांच्या प्रॉपर्टीची तुमची किंमत बघा, अर्ध्या एकरामध्ये त्यांचा बंगला आहे। आज त्या ठिकाणी खाड्यांचा 5,000 मध्ये त्या ठिकाणी त्यांचं बांधकाम चालू आहे आणि हे संपत्ती आली कुठून? त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष म्हणतं की त्या ठिकाणी वंश परंपरा परिवारवाद आम्ही चालवत नाही। आता सुशांत खाडे म्हणून त्यांची चिरंजीव त्या ठिकाणी पुढे आणले। फक्त ह्या सत्तेतून पैसा आणि पैसेतून सत्ता असं मिळवण्याचं काम त्या ठिकाणी खाडेंनी चालवलेलं आहे। अशा भांडवलदार व्यक्तींना आम्ही तीव्र शब्दात या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करतोय आणि हे जे काही राजकारण चाललेलं आहे हे विकासाचं राजकारण नाही आहे, गोरगरिबांचं सर्वसामान्यांचं राजकारण नाही आहे आणि कुणीही गुडघ्याला बाशिंग न बांधता त्या ठिकाणी ज्या ठिकाणी जे उमेदवारी देईल महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि जे काही समविचारी पक्ष असतील त्यांची जी उमेदवारी मिळेल शेवटच्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही नियोजन त्या ठिकाणी करू। अद्याप महाविकास आघाडीमध्ये कुठल्याही प्रकारे कुठल्या पक्षाला उमेदवारी मिळणार आहे ते अजून ठरलेलं नाही आहे। शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि जे काही समविचारी पक्ष आहेत त्यामध्ये कुणालाही जागा जाईल मिरजेची हे अजून निश्चित नाही। त्यामुळे जे काही इच्छुक आहेत त्यांनी कुठेही गुडघ्याला बाशिंग बांधू नये
आमच्यासारखे तळागाळातील कार्यकर्तेसुद्धा इच्छुक आहेत. कुठलाही वाद करण्यात काही अर्थ नाही. प्राध्यापक सिद्धार्थ जाधव, बाळासाहेब हनमोरे आणि CR सांगलीकर या 4.5 वर्षामध्ये कुठं होते? आता 4.5 वर्ष झाल्यानंतर लगेच ते मार्केटमध्ये येत आहेत आणि दावेदारी करतायत. ही काय गोरगरिबांची माणसं नाही आहेत. ही ज्यावेळेला भविष्यकाळामध्ये यांना पदं मिळतील ना, हे कुणाचेही नाही आहेत. हे मुंबईला जाऊन बसतील. गोरगरिबाचा वगैरे सर्व वाली कोणी नाही याच्यामध्ये. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता काढण्यासाठी ही लोक आलेले आहेत.